साथियों, हेलो साथियों, आज राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनार्थ विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा सुरू करण्यात आलेली आहे। ही परिवर्तन यात्रा भंडारा या ठिकाणावरून सुरू होऊन मुंबई पर्यंत जाणार आहे। दरम्यान आजच्या तारखेला आपल्या या गावामध्ये ही परिवर्तन यात्रा आलेली आहे। तेव्हा ही परिवर्तन यात्रा येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाल समाप्त होत आहे। घटनेनुसार ज्या विधानसभेचा कार्यकाल संपत येत असतो तो संपण्याच्या अगोदर त्या राज्यामध्ये निवडणुका घेणे घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक असते। त्यासाठी महाराष्ट्रामध्ये निवडणुका लवकरच होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याची तयारी चालू आहे। तेव्हा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चामध्ये केवळ बहुजन मुक्ती पार्टी हेच संघटन सामील नसून SC, ST, OBC आणि मायनॉरिटींच्या अनेक राजकीय संघटना, अनेक सामाजिक संघटना या कार्यामध्ये सहभागी आहेत। अनेक राजकीय पक्षांचे प्रस्ताव आमच्या समोर आहेत आणि त्यांचा असा आग्रह आहे की एक BJP गठबंधन आहे, एक काँग्रेस गठबंधन आहे। तेव्हा BJP गठबंधन किंवा BJP हा पक्ष RSSच्या लोकांनी सुरू केलेला पक्ष आहे आणि RSS हे ब्राह्मणांचं कुटील कारस्थानी संघटन आहे। काँग्रेसची स्थापना चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर या ब्राह्मणांनी 1885 ला स्थापन केलं। तेव्हा दोनही संघटना ह्या ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या संघटना आहेत। ऐतिहासिक दृष्ट्या तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल, म्हणून ही बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो। म्हणजे तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की या देशामध्ये ब्राह्मणांची संख्या केवळ 3.5% आहे आणि 3.5% लोकांच्या मतांच्या आधारावर ग्रामपंचायत मध्ये पंच निवडून आणला जाऊ शकत नाही। तेव्हा सरपंच बनवण्याचा प्रश्नच येत नाही। जे लोक गावामध्ये सरपंच बनवू शकत नाहीत ते लोक देशाचा प्रधानमंत्री बनवण्याचं, नॉमिनेट करण्याचं काम करत आहेत। हे कसं होतंय? हा खरा प्रश्न आहे। कारण 3% मतांवर असं होऊ शकत नाही। 15% ज्या शेड्यूल कास्टच्या लोकांची मतं आहेत ते असं म्हणतात, लक्षात घ्या, मी फार महत्त्वाचा मुद्दा सांगतोय तुम्हाला। ज्या लोकांची मतं शेड्यूल कास्टची 15% आहेत ते काय म्हणतात? आपण निवडून येऊ शकत नाही। ज्यांची मतं 3.5% आहेत
ते असा विचार करत नाही. म्हणजे याचा अर्थ असा, तुमची संख्या किती आहे यावर तुमचं यश अवलंबून नसून तुमची मानसिकता पराजयाची आहे की विजयाची आहे यावर तुमचा विजय निश्चित ठरतो. आपण सुरुवातीलाच ठरवून टाकतो की आपण काही निवडून येणार नाही. मग आपण काय करतो, कोणाच्या तरी पाठीमागे लागलं पाहिजे. स्वाभाविक आहे. आपण जेव्हा एक विचार करतो त्या विचाराची तर्कसंगत समाप्ती असते. म्हणजे आपण जर असा विचार केला की आपण निवडून येऊ शकत नाही, मग आपण विचार करतो आपल्याला कोणाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे, पाठीमागे राहिलं पाहिजे. 3.5% लोक आपल्याला विजय मिळवायचा आहे म्हणून विचार करतात. मग विजय मिळवण्यासाठी प्लॅनिंग बनवतात. प्लॅनिंग मध्ये ठरवतात की आपल्याला बहुसंख्य लोकांची मतं मिळवण्यासाठी काय काय करावे लागेल. ती सर्व व्यवस्था ते करतात. देशामध्ये 70 वर्षापेक्षा जास्त कालावधीत काँग्रेसनी राज्य केलंय. काँग्रेस हा ब्राह्मणांचा पक्ष आहे. पण काँग्रेस काय करते, दिल्लीमध्ये ब्राह्मण ठेवतात, गल्लीमध्ये शेड्यूल कास्ट ठेवतात, शेड्यूल ट्राईब ठेवतात, ओबीसी ठेवतात, कुणब्याला ठेवतात, मराठ्याला ठेवतात. मग आपले लोक काय विचार करतात, अरे कुणबेचा पक्ष आहे, आपण त्याला कितीही सांगितलं, अरे नाही बामणाचा आहे. नाही काय सांगितलं, आमच्या गावाचा अध्यक्ष आहे काँग्रेसचा, आमचा ओबीसीचा आहे, कुणबेचा आहे, आणि तुम्ही काय सांगता. त्याचं डोकं दिल्लीपर्यंत जातच नाही. औकात होती है, हर एक की अपनी औकात होती है, जानकारी की औकात होती है, ज्ञान की औकात होती है, समझदारी की औकात होती है, नेतृत्व की औकात होती है, संगठन की औकात होती है. और हमारे लोग, उनकी एक मानसिकता है, वो है पिछलग्गू बनने की. तो पिछलग्गू बनने वाले लोगों की भी एक सोच होती है. तो वो उसी तरह से सोचते रहते हैं. जैसा सोचता है आदमी वैसा ही करता है. आदमी करता है फिर सोचता है. नहीं 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 नहीं, ये वैज्ञानिक बात है. आदमी जो सोचता है वही करता है. जो नहीं सोचता वो नहीं कर सकता. मान लो किसी के घर में चोरी करनी है किसी आदमी को, तो चोरी करने का पहले विचार आता है, फिर चोरी कैसे करना होगा दूसरे नंबर पर आता है. रात के 2 बजे कि 4 बजे गहरी नींद में लोग कब सोते हैं वो सारे चोर को मालूम होता है. और फिर उस हिसाब से वो चोरी करने का समय निर्धारित करता है. तो जैसा लक्ष्य होता है, जैसा विचार होता है, उसके अनुसार लोग काम करते हैं. हमारे लोगों का कोई लक्ष्य ही नहीं है. जो मूल निवासी बहुजन समाज के लोग हैं, उनका कोई लक्ष्य ही नहीं है, उनका कोई मकसद ही नहीं है, उनका कोई उद्देश्य ही नहीं है. ये बात बाबा साहब आम्बेडकर जानते थे. बाबा साहब आम्बेडकर इस बात को जानते थे कि हमारे लोगों का कोई लक्ष्य नहीं है, हमारे लोगों का कोई मकसद नहीं है, हमारे लोगों का कोई उद्देश्य नहीं है. ये बाबा साहब आम्बेडकर जानते थे. फिर उन्होंने अपने लोगों के सामने लक्ष्य रखा, उद्देश्य रखा. शासन करती जमात बनणे हे आपलं उद्दिष्ट आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं काय करतात, जे 4 कुत्रे एकत्र करू शकत नाहीत
भाऊ सुद्धा म्हणतो शासन करती जमात बनणे, हे आमचं उद्दिष्ट आहे. पण समजा 4-5 कुत्रे एकत्र केले सुद्धा त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. असतो कुत्र्यांना मतदानाचा अधिकार नसतो. तो जरी 18 वर्षाचं कुत्र झालं, एवढं दिवस जगत नाही, परंतु झालं 18 वर्षाच्या वयावरील लोकांना मतदानाचा अधिकार मिळतो, परंतु कुत्र्यांना तो अधिकार मिळत नाही. तेव्हा मला जे सांगायचं आहे ते असं की उद्दिष्ट हा फार महत्वाचा भाग आहे. जर जीवनाचं उद्दिष्ट असेल, आपल्या लोकांची मुलाबाळांची संख्या जास्त का असते? कधी आपण विचार केला का? आपल्या लोकांची मुलाबाळांची संख्या जास्त का असते? आपलं एकच उद्दिष्ट असते, जास्त मुलं बाळ झाले जास्त कमावणारे हात होतात असं सांगतात. मी खेड्यातला रहिवासी आहे, मला माहित आहे. मी खेड्यातला आहे आणि ग्रामीण भागातला आहे आणि अशिक्षित आई वडिलाचा मुलगा आहे. तेव्हा ते कसे विचार करतात गावातले लोक? नाही, जास्त मुलं असले जास्त हात असतात, जास्त हात जास्त कमाई, जास्त कमाई जास्त पैसा, काही अडचण येत नाही. मूर्खपणा आहे. पण माणूस जसा विचार करतो तसंच त्या पद्धतीने होते. म्हणून अनुसूचित जाती जनजाती बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांच्या घरांमध्ये मुलाबाळांची संख्या जास्त असण्याचं हे कारण आहे. जे यांच्यामधील शिकलेले झालेत त्यांचे जास्त नाही होत. जे शिकलेले आहेत, मी बघितलं, मी कारण शिकलेल्या लोकांच्या घरात जातो. सहसा मी बामसेपचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे शिकलेल्या लोकांचं संघटन आहे, त्यांच्याच लोकांच्या घरी मी सहसा जातो. तेव्हा त्यांच्याकडे 1 किंवा 2 पेक्षा जास्त असत नाही. पूर्वी असं होतं, अरे तुमचे जास्त कसं काय? नाही म्हटले, मुली झाले, त्यामुळे मुलगा होईपर्यंत मी मुलगा होण्याची वाट बघत होतो, त्याच्यामुळे माझे मुलांची संख्या जास्त वाढली. परंतु आता आपल्या लोकांना हे पण कळलंय की मुलगा असो की मुलगी असो, शिकलेल्या लोकांना हे समजतं की मुलगा किंवा मुलगी कोणीही जरी असली तर तिला जर आपण सक्षम बनवलं तर उतार वयामध्ये, म्हातारपणामध्ये मुलगा किंवा मुलगी ही आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते. कारण शिक्षणाने आणि भारतीय घटनेने स्त्री असो कोई पुरुष असो त्यांना समान अधिकार घोषित करण्यात आलेला आहे. स्त्रियांना कमी अधिकार, पुरुषांना जास्त अधिकार भारतीय घटनेने असं मान्य केलेलं नाही. इक्वेलिटी बिफोर लॉ, घटनेचा जो कायदा असतो त्याला मूलभूत कायदा म्हणतात. त्या मूलभूत कायद्यानं असं देशात घोषित केलं, इक्वेलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व माणसं समान मानली जातील. स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. आणि म्हणून पुरुषांना जर 18 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार असेल तर तो स्त्रियांना सुद्धा आहे. जर पुरुषांना शिक्षणाचा अधिकार असेल तर स्त्रियांना सुद्धा अधिकार आहे. आणि पुरुषांचे जर लेक्चरर असतील, प्रोफेसर असतील, स्त्रियांचे सुद्धा लेक्चरर आहे, प्रोफेसर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्त्रियांच्या IPS ऑफिसर आहेत. IPS ऑफिसर म्हणजे जिल्ह्याचा पोलीस मुख्य अधिकारी. IPS अधिकारी जो असतो तो SP असतो, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. स्त्री सुद्धा असते, केवळ पुरुषच असत नाही. ही फार कठीण काम आहे, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं. तेव्हा लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यापेक्षा, जिल्हाधिकारी बसूनच राहतो, तो ऑफिसमध्ये बसून राहतो, परंतु पोलिसांचं SP चं जे कार्य आहे ते प्रत्यक्ष जे लोक अपराध करतात दररोज त्यांच्याशी वाटा असतो, हे कार्य सुद्धा महिला बराबरीने करतात. देशामध्ये आजच्या तारखेला
90 जिल्ह्याच्या कलेक्टर महिला आहेत आणि कित्येक जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधिकारी म्हणून महिला कार्य करतात. तेव्हा आता ही गोष्ट राहिलेली नाही. आता समान मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला स्त्री आणि पुरुष या दोनही लोकांना आपल्याला बराबरीचं मानून, व्यवहारामध्ये मानून आपल्याला आपल्या संघटनेचा पाया मजबूत केला पाहिजे. आणि आपलं संघटन पुरुषांबरोबरच महिलांमध्ये सुद्धा मजबूत केलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये, बेरोजगार लोकांमध्ये, शेतकरी लोकांमध्ये, मजूर लोकांमध्ये आपल्या संघटनेच्या वेगवेगळ्या शाखा तयार केल्या पाहिजेत. मजुरांचं वेगळं संघटन उभं करा. देशामध्ये मी माझ्या आयुष्याचे 49 वर्ष लावून आज माझं वय 67 वर्षाचं रनिंग आहे. 18 महिने 4 महिन्याचं माझं वय होतं. तेव्हापासून हे काम मी करून राहिलो आणि एवढं दीर्घ प्रयत्न करून आज 625 जिल्ह्यात आणि 36 पैकी 32 राज्यात संघटन पोहोचवलं. फक्त ब्रह्मदेशाच्या बॉर्डरवर आणि बांगलादेशाच्या बॉर्डरवर जे राज्य आहेत तेच फक्त शिल्लक आहेत. तेही 1-2 वर्षामध्ये पूर्ण होतील. ते नाही होणार असं नाही आहे. ते काही आमच्यासाठी कठीण कार्य नाही आहे. परंतु परिवर्तन करण्यासाठी जेवढ्या राज्यामध्ये संघटन बांधणं आवश्यक होतं त्या 32 प्रमुख राज्यामध्ये संघटन आम्ही निर्माण केलेलं आहे. 625 जिल्ह्यामध्ये संघटन निर्माण केलेलं आहे. आपले लोक म्हणतात गावाखेड्यातले, अरे संघटित केलं पाहिजे लोकांना. मी सुद्धा बरेच दादा, तो मला सुद्धा लोक सल्ला देतात, मेश्राम साहेब लोकांना संघटित केलं पाहिजे. हा बरोबर आहे, केलं पाहिजे. पण मी तर हे 50 वर्षापासून करूनच राहिलो, तू मला का सल्ला देत नाही? म्हटलं हे मला माहित नाही म्हणून तुम्हाला सल्ला दिला. पण सल्ला देणारा जो माणूस असतो तो का सल्ला देतो? कारण हे जी जीभ आहे याला हाड नसते. हे जी जीभ आहे याला हाड नसते. हाड असतं तर काय होतं, सल्ला देताना इकडं तिकडं लागलं असतं तर जरा रक्त निघालं असतं. मग त्याला कळलं की यायला सल्ला द्यायची किंमत मोजावी लागते. मग त्यांनी सल्ला देताना थोडा विचार केला असता. पण सल्ला द्यायला काही त्रासच होत नाही, कारण सल्ला देणाऱ्याला त्यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकताच नाही. ज्याला सल्ला दिला जात त्याने अंमल करायचा. जो सल्ला देतो तो काहीच करत नाही. ज्याला सल्ला देतो त्याला म्हणतो तुम्ही असं करा. पण तुम्हाला जर कुठल्या कार्याचा अनुभवच नाही तर ते कार्य करण्याचा सल्ला कसा देऊ शकता? पण सल्ला देणारे लोक बिनकामाचे असतात, बसलेलेच असतात. ते फक्त सल्ला देत राहतात. आपल्याला आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी जे जे करणं शक्य आहे ते केलं पाहिजे. पण कुठलंही काम प्लॅनिंग करून, नियोजन करून, योजनाबद्ध करून आणि त्यासाठी दीर्घ उद्योग करावा लागतो. रात्रंदिवस मेहनत करावी लागते. तेव्हा कुठं हे होऊ शकते. मी त्यावेळेस 18 वर्ष 4 महिन्याचं माझं जे वय होतं त्यावेळेस मी तरुण होतो आणि नुकतंच मला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळाला होता. आणि जॉबवर जॉईन झाल्यानंतर ज्या सेक्शनमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी मला ठेवलं होतं त्या सेक्शनचा सुपरवायझर आदिवासी होता. त्यांनी मला एक शेड्यूल कास्टच्या सिनियर मोस्ट कर्मचाऱ्यांकडे सांगितलं, जा यांच्याकडून ट्रेनिंग घ्या. तो शेड्यूल कास्टचा होता. तो काय करायचा, संध्याकाळी 6 पर्यंत मला डिपार्टमेंटल ट्रेनिंग द्यायचा आणि 6च्या नंतर बामसेपच्या बैठकीला घेऊन 2-2 ट्रेनिंग करायचं. माझं एक ट्रेनिंगच्या ऐवजी माझं 2-2 ट्रेनिंग व्हायचं. आणि त्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा मीटिंगमध्ये गेलो तेव्हा मला ते काम फार आवडलं आणि दुसऱ्या दिवसापासून मी ते काम सुरू केलं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू केलं की ज्या व्यक्तीने मला घेऊन गेला होता आता त्याला पण मीच मार्गदर्शन करतो. कारण त्याचं इन्व्हॉल्वमेंट तेवढं नाही. यामध्ये मनुष्य परिपक्व केव्हा होतो,
जेव्हा तुम्ही शारीरिक मानसिकरित्या किती इन्व्हॉल्ड होता, तुम्ही किती वेळ त्यामध्ये लावता, किती बुद्धी त्यामध्ये लावता, किती रिसोर्सेस लावता, तुम्हाला ऐकून आश्चर्य होत असेल. मी माझा संपूर्ण पगारच या कामावर खर्च करत होतो. मी नोकरीला लागल्यानंतर मला जो पगार मिळत होता तो पगार मी 100% यावरच खर्च करत होतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे सॅटर्डे संडेची 2 दिवस मला सुट्टी होती. मग शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजताच मी फील्डमध्ये निघून जात होतो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये. आणि सॅटर्डे संडे 2 दिवस काम करून सोमवारी सकाळी डायरेक्ट ऑफिसवरच जातो. असं दीर्घकाळ काम केलं. या दीर्घकाळ कामामुळे 32 राज्यामध्ये 625 जिल्ह्यामध्ये 1.5 लाख गावांमध्ये संघटन पोहोचवलेलं आहे. तेव्हा आता आम्ही योजना बनवलेली आहे 2030 पर्यंत, 7 वर्ष, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 7 वर्ष. 7 वर्षामध्ये 6 लाख गावांमध्ये पोहोचलं पाहिजे. तुम्ही विचार कराल 48-49 वर्षामध्ये 625 जिल्ह्यात पोहोचले. तेव्हा इतक्या कमी कालावधीमध्ये ते 6 लाख गावात कसं पोहोचेल? शिकलेल्या लोकांचं संघटन बांधणे फार कठीण काम आहे. त्यांना जेव्हा आम्ही समजावून सांगत होतो तेव्हा ते प्रश्न विचारत होते, तेव्हा आम्ही त्यांना उत्तर देत होतो. पुन्हा 6 महिन्यानंतर गेलं की तेच प्रश्न पुन्हा विचारत होता. पुन्हा आम्ही उत्तर देत होतो. मग विचार केला, अरे याला तर या प्रश्नाची उत्तरं आम्ही दिली होती. मग जर दिली होती तर हा पुन्हा पुन्हा तेच प्रश्न का विचारतो? तर अभ्यासांती कळलं, यकीन नहीं है, विश्वास नहीं है. जो तुम कर रहे हो विश्वास नहीं है. ये हो सकता है, विश्वास नहीं है. क्यों नहीं है? क्योंकि दूसरे कर नहीं पाए तो तुम कैसे कर लोगे? तेव्हा लोकांचा विश्वास नसल्यामुळे शिकलेले लोक अनेक प्रश्न विचारत होते. त्या सर्व प्रश्नाची उत्तर देऊन बामसेफचं एवढं मोठं संघटन उभं केलं. तेव्हा सामान्य लोकांचं काय? त्यांना अर्धा 1 तास जर समजावून सांगितलं गावामध्ये जाऊन, तर मी पण गावातलाच रहिवासी आहे, गावातल्या लोकांना जर समजावून सांगितलं तर ते काय म्हणतात माहिती आहे? हा ठीक आहे, ठीक आहे, करायचं काय ते सांग लगेच. हा ना ठीक आहे, ठीक, कळलंय कळलंय कळलंय. आता करायचं काय? ते डायरेक्ट करायलाच तयार आहे, ऍक्शन करायलाच तयार आहेत. म्हणजे तुम्हाला गावामध्ये जाण्याची जरूरत आहे. गावातील लोक प्रश्नांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतून पडलेली आहेत, परेशान आहेत. त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे ते त्यांना समजत नाही. म्हणून तुमच्या आंदोलनासाठी लोक तयारच आहेत. त्यांचे प्रश्न स्वातंत्र्य काळामध्ये सुटलेले नाहीत. इंग्रज विदेशी होते, ब्राह्मण सुद्धा विदेशीच आहेत. इंग्रज 200 वर्षाचे विदेशी होते, हे 2000 वर्षाचे विदेशी आहेत. आणि हे जास्त बदमाश लोक आहेत. तेव्हा आपल्या भौतिक जीवनामध्ये SC, ST, OBC आणि मायनॉरिटीच्या भौतिक जीवनामध्ये ब्राह्मणांनी फार मोठा प्रवेश केलेला आहे. आपल्या घरामध्ये आपण मुलं जन्माला घालतो, त्याची नावं काय असायला पाहिजे? ब्राह्मणाकडे अबे पैदा केला, चायला मोठं काम केलं, बारकं काम, नाव ठेवायचं काम ठेवायला काय कडी अडचण आहे, पण नाव ठेवायसाठी बामणाकडे जातो. बामणाला विचारल्याशिवाय नाव ठेवत नाही. तुमच्या आमच्या भौतिक जीवनावर ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. जीवन आमचं आहे, हा श्वासोश्वास आम्ही घेतो, परंतु काय करायला हवं, काय नाही करायला हवं याचे निर्णय मात्र आम्ही घेत नाहीत. कोणत्या तारखेला लग्न व्हायला पाहिजे,
कोणत्या तारखेला जन्मतारीखचा कार्यक्रम असला पाहिजे, कोणत्या तारखेची तेरवी केली पाहिजे, ह्याला सर्व तेच ठरवतात. बाप माझा पण त्याची तेरवी बामण ठरवतो. त्याला विचारा, अरे तेरवी कशासाठी करायची? त्याला विचार, तेरवी कशासाठी करायची? आत्मा शांत करायचा आहे. आत्मा कशासाठी शांत करायचा? नाही, तो शांत जर झाला नाही तर तो तुम्हाला पकडू शकतो. बामण सांग, बामणाचं सारं राजकारण भीतीवर उभं आहे. भीती निर्माण करतात, मग आपण त्यांच्या शरणामध्ये जातो. पंडितजी काही उपाय असेल ना? आहे ना उपाय. पूजा करावी लागेल. किती खर्च येईल? जितका जास्त खर्च येईल तितका आत्मा जवळ लवकर शांत होईल. हे बामणाला ते सर्व माहित आहे, व्यवहारानं माहित आहे. ते मूर्ख बनवत राहतात आमच्या लोकांना. काही करत नाही, फक्त मूर्ख बनवत राहतात. आणि आम्हाला काही माहिती नसल्यामुळे की आत्मा काय प्रकार आहे आम्हाला माहित नाही. हे ब्राह्मणांच्या धर्मशास्त्रामध्ये तो लिहिलेला आहे, पण तो कोणीच बघितलेला नाही. जे विज्ञान आहे, जे सायन्स आहे, ते असं म्हणतं, जे कधी दिसत नाही, जे कधी महसूस होत नाही, ते असू शकत नाही. परंतु ही गोष्ट आपण मान्य करत नाही. जी गोष्ट विज्ञानानं मान्य केलेली आहे, साऱ्या जगातील ज्ञानी पुरुषांनी मान्य केलेली आहे, ती गोष्ट आपण मान्य करत नाही. ते गावातले लोक काय म्हणतात? अरे 2 पुस्तकं शिकला, आम्हाला तू अक्कल शिकवून राहिला. 2 पुस्तकं तुला शिकवायला आम्हीच पाठवला, आणि 2 पुस्तकं शिकून तू आम्हालाच अक्कल सांगून राहिला. तुझी अक्कल राहू दे, ते आम्ही हजारो वर्षापासून करत आलेलो आहे, ते करायला तुम्हालाही करून राहिलाय. माझ्या आईचं मरण झालं, मग लोकांनी म्हटलंय असा असा कार्यक्रम करावा लागतो. म्हटलं तुला खायचं आहे का? ये, मी 11 वाजता जेवण करतो, तू पण ये. नाही म्हटले, गावातल्या लोकांना खाऊ घालावं लागतं. अरे पण तू म्हणून राहिला तर तुला खाऊ घालतो, तुझी संतुष्टी करून टाक. तेव्हा आपल्या लोकांना अशा प्रकारच्या ह्या सर्व चक्कर मध्ये ह्या लोकांनी गुंतवून टाकलेला आहे, आणि म्हणून आपली आर्थिक स्थिती ह्या परिस्थितीमुळे खराब आहे. हे असल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे खराब आहे. म्हणून आपण आपले साधनं संसाधनं आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावर आणि शिक्षणामध्ये सुद्धा उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर भारतातील तमाम विद्वानांना पुरून का उरले? तर ते केवळ उच्च शिक्षित नव्हते, विदेशी उच्च शिक्षित होते. एकतर देशांतर्गत उच्च शिक्षण आणि विदेशांतर्गत उच्च शिक्षण यामध्ये खूप फरक आहे. तेव्हा ते विदेशामधील जगातील नामवंत युनिव्हर्सिटीज आहेत, त्या ठिकाणची मेरिटच्या मोठ्या पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्या उच्च शिक्षणामुळे त्यांची बौद्धिक क्षमता इतकी मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाली, म्हणून ते सर्वांना भारी पडले. भारतीय घटना लिहिण्याची जबाबदारी म्हणून त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ते घटनेचे सुद्धा पंडित होते, आणि म्हणून त्या घटनेमध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी या सर्व लोकांना बरोबरीचे अधिकार बहाल करण्यात आले. आणि जर अधिकारी वर्ग ते अंमल करत नसतील तर त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचे सुद्धा जनतेला अधिकार आहेत. ते संघटित शक्तीच्या बळावर करता येऊ शकतात. म्हणून आपण आता संघटित शक्तीवर निर्माण करण्यावर जास्त जोर देत आहोत. शिकलेल्या लोकांचं संघटन मोठं निर्माण केलं. आता साधारण लोकांचं संघटन 30 पर्यंत 6 लाख गावातलं संघटन आम्ही बनवणार. इतक्या कमी कालावधीमध्ये कसं बनणार? तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. याचे जर डोळे आले आणि ह्याला जर डोळ्याची बिमारी झाली
डोळ्याची बिमारी समजते ना, डोळ्याची बिमारी. मग ह्याच्या डोळ्याकडे जर मी बघितलं, माझे सुद्धा डोळे येतात, बरोबर आहे. हे तुम्हाला लवकर समजेल असं काहीतरी उदाहरण सांगावं लागते. मला सर्व जे समजलेलं आहे ते मी माझ्या परीनं समजतो, पण तुम्हाला कोणत्या पद्धतीने समजवायचा हा एक मुद्दा असतो, किंवा तुमच्या लेवलवर जाऊन समजावून सांगणं आवश्यक असते. म्हणून तुम्हाला उदाहरण सांगून राहिलो, तुमच्या जीवनातलं उदाहरण सांगून राहिलो. कोणाच्या ग्रामीण भागामध्ये जर एखाचे डोळे आले असले आणि त्याच्याकडे आपण असं बघितलं, आपले सुद्धा डोळे येतात का? हे काही आपल्या गावातल्या लोकांना माहित नाही का येतात. कारण डोळ्याची बिमारी ही संसर्गजन्य बिमारी आहे. संसर्ग झाला दुसऱ्या माणसाचा आपल्या बरोबर तर आपल्याला सुद्धा ती बिमारी होते. तशाच पद्धतीचं हे 6 लाख गावामध्ये जर एक गावातला एक कार्यकर्त्याला जर ही बिमारी लावली की तो गावातल्या सर्व लोकांना लावतो. 6 लाख गावामध्ये जायची जरूरत नाही. एकाला बिमारी लावा, तो गावातल्या सर्व लोकांना लावतो. काल्पनिक नाही सांगत, अनुभवनिष्ठित गोष्ट सांगतो. तेव्हा गावामध्ये बामसेपच्या लोकांनी, शिकल्या सवरलेल्या लोकांनी आपल्या जन्मगावामध्ये जायचं. कारण बरेचसे लोक खेड्यापाड्यातूनच शहरात आलेले आहेत. आपल्या जन्मगावात जायचं. जन्मगावात गेल्या तर काय होते, स्वतःच घर आहे, खायचा प्रश्न नसतो, अंगण असते. संध्याकाळी 6 वाजता मीटिंग करायला, 6 वाजेपर्यंत फील्ड वर्क करायचं, संध्याकाळी 6 वाजता बैठक घ्यायची, समजावून सांगायचं. बस त्यांना अर्धा 1 तास समजावून जास्त समजावून सांगावं लागत नाही गावाच्या लोकांना, त्यांच्या लक्षात येत आहे. दुसरा तुमचा रिश्तेदार असेल त्यांच्याकडे जा. असं जर तुम्ही केलं देशभरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी, प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनी जर असं केलं तर वर्षभरामध्ये साऱ्या देशात पोहोचत आहे. तुमच्या समोर प्रश्न येत असेल, कसं करायचं कसं करायचं, ते पण सांगून टाकले मी तुम्हाला. कसं करायचं हे असं करायचं. विद्यार्थ्यांचं, युवकांचं, बेरोजगार लोकांचं संघटन बनवा. कर्मचाऱ्यांनी मोटरसायकलवर बसून एखाद्या विद्यार्थ्याला, ज्याला तुम्ही तयार केलं त्याला मोटरसायकलच्या पाठीमागे बसवा. त्याला ऑफिसला घेऊन जा. ऑफिसला तुम्ही पोहोचलात, त्याला म्हणा ही मोटरसायकल घेऊन जा. आता मी ऑफिसला पोहोचलो, 6 वाजेपर्यंत मी इथं आहे. तू 5:45 वाजता गावं फिरून ढुंडाळून फिंडाळून लोकांना समजावून सांगून 5:45 वाजता इथं ये, आणि मग त्या गाडीवर बसून मी घरी जातो. म्हणजे विद्यार्थ्यांकडून सुद्धा तुम्ही गावागावामध्ये या सर्व विचारधारेचा प्रचार प्रसार करू शकता आणि वेगानं काम वाढवू शकता. हे केलं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही तयार व्हाल अशी मी अपेक्षा करतो. फार जास्त लांबत बोलण्याच्या पेक्षा जेवढ्या बाबी तुम्हाला समजून सांगणं आवश्यक आहे तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.